1761 साली मराठ्यांनी गाजवलेल्या अभूतपूर्व शौर्याचा एकमेव पुरावा असलेलं पानिपत येथील युद्ध स्मारक हे मोठ्या प्रमाणावर उभारण्याची आणि भव्य दिव्य उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती आणि त्यानुसार आता या प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि संबंधित जमीन ही महाराष्ट्र सरकारने आणि हरियाणा सरकारने त्याचे मालकी हक्क स्वतःकडे घेतलेले आहेत। याबद्दलची अधिक माहिती देणार आहेत आपल्यासोबत पानिपत शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील आहेत। प्रदीपजी, काय झालेलं आहे नेमकं या सगळ्यातली घडामोड आणि त्याचं महत्त्व काय आहे स्मारक बनण्याच्या दृष्टीने? 14 जानेवारी 2025ला शौर्य दिना दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या कार्यक्रमाला पहिल्यांदाच उपस्थित राहिले। महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंतच्या या शौर्य दिनाला येणारे ते पहिले मुख्यमंत्री होते। त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आम्ही जी मागणी केली होती की ह्या शौर्य स्मारकाचं थोडंसं मोठं व्हावं, कारण मराठ्यांनी इथं शौर्य गाजवलं, एका दिवसात लाखो लोक शहीद झाले आणि इतकं रक्त वाहिलं होतं की त्या ठिकाणी जो आंब्याचं झाड होतं त्याला काळे आंबे आले म्हणून काला आम नाव पडलं आणि त्याच्या शेजारची जमीन 16 एकर जमिनीची आम्ही घेऊन देण्याची मागणी केली होती। ती महाराष्ट्र शासनाच्या अर्थ अधिवेशनात ती मंजूर पण झाली होती आणि मागच्या महिन्यात खरगे साहेब म्हणून आहेत जे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते, सहसचिव, ते आले होते आणि त्यांनी पाहणी केली आणि महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकार दोघांनी एकत्र येऊन ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि सांगायला अतिशय आनंद होतो आहे की त्याचा नोंदणी झालेली आहे, दस्त झालेला आहे आणि आता जमीन ॲक्वायरीची प्रोसेस चालू झालेली आहे। याचा अर्थ ही जमीन भूसंपादित म्हणजे सरकारच्या ताब्यात आल्यानंतर इथे स्मारक उभारण्यासाठी किती दिवस लागतील, त्याचा खर्चाची तरतूद कोण करणार आहे आणि आता स्मारक उभारणीचं काम कधी सुरू होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो का? जसं आम्ही अगोदर पण सांगितलेलं आहे की येणाऱ्या 14 जानेवारी 2026च्या शौर्य दिना दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनीजी हे दोघंही या भूमिपूजनाचा कार्यक्रम करतील। आता जमीन ॲक्वायरीची प्रोसेस चालू झालेली आहे। त्या ठिकाणी काही घरं आहेत, ट्यूबवेल आहे, पिकं आहेत, त्याची पाहणी करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याची प्रोसेस चालू केलेली आहे आणि त्याच्यानंतर मार्किंग करून ती जमीन ताब्यात घेण्याचं काम सुरू होईल आणि 100% येणाऱ्या 14 जानेवारीच्या शौर्य दिना दिवशी दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन होईल। स्मारकाचा आराखडा तयार झालेला आहे का? कोणकोणते पुतळे असतील, कशा स्वरूपाचं स्मारक असेल? यासाठी महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकार दोन्ही सरकार मिळून या ठिकाणी हे स्मारक बनवणार आहे आणि या संयुक्त रूपानं हे स्मारकाची डेव्हलपमेंट केली जाणार आहे। जे आर्किटेक्चर आहेत ते महाराष्ट्रातीलच असतील आणि त्याचं जे कल्चर आहे ती पण महाराष्ट्र आणि हरियाणा एकत्र घेतली जाईल। या स्मारकाच्या ठिकाणी साऊंड लेझर शो बनवला जाईल। थोडासा भाग पहिल्या पानिपतच्या युद्धात जो झाला त्यांचा दाखवला जाईल, काहीचा एक 10 ते 15% दुसरं पानिपतचं युद्ध झालं ते दाखवलं जाईल, बाकी 50 ते 60% पानिपतचं तिसरं युद्ध मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं ते दाखवलं जाईल। खूप खूप धन्यवाद। तर आपल्यासोबत होते प्रदीप पाटील, ज्यांनी म्हटलेलं आहे की सरकारसोबत जमीन हस्तांतरणाचा करार पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे लवकरच पानिपतच्या युद्धभूमीवर मराठ्यांच्या शौर्याचा पुरावा दाखवणारं एक भव्य दिव्य स्मारक उभारलेलं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।